नमस्ते आदाब, मैं एंकर दिव्या कांबले CBN न्यूज 18 में आपका स्वागत करती हूँ। आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये दिनांक 23/7 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेब पक्षाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब आणि सरचिटणीस रोहितदादा पवार ओबीसी विभागाचे प्रदेश अध्यक्ष राजा राजपूरकर यांच्या पुणे येथे मीटिंग झाली। त्यामध्ये म्हणजे मला तिथं जळगाव जिल्हा ओबीसी विभाग जिल्हाध्यक्षपदी मला वर्णी लावण्यात आले आणि पुढील जळगाव जिल्ह्यामध्ये पुढे मीटिंगा वगैरे करून भावीच्यात वेगवेगळ्या बैठका भरवून पुढच्या कार्यकारिणीस मला शुभेच्छा दिल्या। हो, अचानक हे पदाचा तुम्हाला फोन आला भाऊ संतोष भाऊंच्या माध्यमातून, काय फिलिंग्स त्यावेळेस, काय अपेक्षा होती का तुम्हाला पद मिळालं? मला अपेक्षा काहीच नव्हती, पण जसा संतोष भाऊ, राजेंद्र चौधरी, प्रमोद बापू पाटील जिल्हाध्यक्ष यांनी मला फोन करून सांगितले की तुम्हाला जिल्हाध्यक्ष पदासाठी नियुक्त करण्यात आम्ही एक शिफारस म्हणजे सांगितलंय, तर तुम्ही पुण्याला जाऊन ते पद घ्या। तेव्हा मला एकदम अचानक धक्का बसला की एवढं मोठं पद मला पेलवेल का। त्यावेळेस आमचे आमदार संतोष भाऊ चौधरी या हमेशा आमच्या पाठीमागे उभे राहतात आणि आम्हाला पाठबळ देतात। त्यांच्या पाठबळामुळे मी हे जबाबदारी घेण्यास तयार झालो। पुढचं आता काम कसं असेल? आता पुढचं काम असं की जळगाव मध्ये विविध तालुका स्तरीय बैठका वगैरे घेऊन विविध चर्चा करून पुढील कार्यकारिणीस सुरुवात करणार आहे। निवडणुका पाहता कसं नियोजन असेल? निवडणुका पाहता आता ओबीसी सेलचं आपल्या पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये यांचे सट्टा पत्ता सेक्स काय ते त्यांचे स्कॅन्डल वगैरे एवढा म्हणजे महाराष्ट्रभर यांचा उत्माद चालू आहे, माज आलेला आहे। यांचा माज उतरवण्यासाठी मला जळगाव जिल्ह्यामध्ये काय करता येईल त्याचा मी पूर्ण तालुका आढावा बैठका घेऊन प्रयत्न करेल। अजून काही मस्त बोलले। सर्वप्रथम आज या ठिकाणी खूप आनंद होत आहे की सचिन अण्णा पाटील यांना ओबीसीचं जिल्हाध्यक्षपद मिळाल्याबद्दल त्यांना मी या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो। आणि आमचे नेते माजी आमदार संतोष भाऊ चौधरी यांचं त्यांना हमेशा पाठबळ राहिलं आणि शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षाला बळकट करण्यासाठी आणि ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी यांना जे जिल्हाध्यक्षपद मिळालेलं आहे त्यात आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी राहू आणि त्यांच्या प्रत्येक कामात त्यांना आम्ही मदत करत राहू। हो, एकंदरीत पाहिलं संपूर्ण ठिकाणी इतर पक्षामध्ये चांगले गाठी मांडण्यात चालू आहेत निवडणुकीच्या, काही आपल्याकडनं सुद्धा ठिकाणी संतोष भाऊ सोबत काय बैठकी झालेल्या आहेत का होणार आहेत का? संतोष भाऊंसोबत गुप्त पद्धतीने सर्व बैठकी सुरू आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये नक्कीच सत्ता आमची राहील असे या ठिकाणी मी तुम्हाला आश्वासन देतोय। आज हमारे सचिन भाऊ पाटिल अन्ना जो जिनको हम बोलते उनको आज ओबीसी सेल के जिला अध्यक्ष दिया है। इसके लिए हमारी पार्टी की तरफ से, संतोष भाऊ की तरफ से और राष्ट्रवादी शरदचंद्र पवार की तरफ से मन्ना को मुबारकबाद देते। तो कैसे आज राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटातर्फे आमचे मोठे बंधू सचिन भाऊ पाटील यांना जिल्हाध्यक्ष ओबीसीचं पद देण्यात आलं आहे आणि संतोष भाऊंच्या विश्वासू असलेले आमचे सचिन भाऊ पाटील यांना भाऊंनी यांच्यामधले गट्स बघून यांना आज ही जबाबदारी दिली आहे आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे की सचिन अण्णा हे पद खूप चांगल्या रीतीने भूषवतील आणि ज्या सुविधांनी ओबीसी समाज वंचित आहे त्या सुविधांचा पाठपुरावा करून ते सगळ्या समाजासाठी व आपल्या संतोष भाऊंचं नाव कुठेही खाली न जाऊ देता ते पूर्णपणे प्रयत्न करतील अशी आम्ही त्यांच्यावर खात्री ठेवतो व त्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। नमस्कार। सर्वात आधी सचिन भाऊंना ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्षपदाचं विभागाचं जिल्हाध्यक्षपद भेटलंय, त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि विश्वास आहे की सचिन भाऊ संतोष भाऊंच्या मार्गदर्शनाखाली जसे आम्ही सगळं मिळून कामं करतात त्याच पद्धतीने सचिन भाऊ पण
जनतेची सेवा करतील, ओबीसी सेलसाठी चांगलं कामं करतील विभागामध्ये. आणखी मला हेच विश्वास आहे की सचिन भाऊंना हे पद भेटलंय, चांगल्या माणसाला भेटलंय, का कर्तव्यदक्ष माणसाला भेटलेलं आहे. तर यासाठी त्यांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपत. थँक्यू. काय दुसरे कर्तव्यदक्ष केयर हेल्थ इंश्योरेंस. आजकल अस्पताल का खर्चा बहुत ज्यादा बढ़ गया है, ऐसे में एक अच्छा हेल्थ इंश्योरेंस होना जरूरी है. केयर हेल्थ इंश्योरेंस आपको और आपके परिवार को अस्पताल के खर्चों से बचाता है. इसमें आपको चाइल्ड एजुकेशन, एक्सीडेंटल हॉस्पिटलाइजेशन और नर्सिंग केयर जैसे अन्य कई सारी सुविधाएं उपलब्ध होती है. साथ ही साथ सिक्योर चाइल्ड प्लान में आपको 30 लाख रुपए 5 साल का प्रीमियम 29,560 रुपए पड़ेगा. 50 लाख रुपए 5 साल का प्रीमियम 51,537 रुपए. 1 करोड़ 5 साल का प्रीमियम 98,490 रुपए. साथ ही साथ आप आपका पर्सनल एक्सीडेंट बीमा सिक्योर प्लस प्लान कर सकते हैं. 30 लाख रुपए 5 साल का प्रीमियम 20,453 रुपए. 50 लाख रुपए 3 साल का प्रीमियम 35,815 रुपए. 1 करोड़ 3 साल का प्रीमियम 68,719 रुपए पड़ेगा, जिसमें आपको सुरक्षा, आर्थिक बचत, सुविधा और सुविधाजनक यानी कि 24 घंटे ग्राहक सहायता मिलेगी. आज ही केयर हेल्थ इंश्योरेंस आए और अपने भविष्य को सुरक्षित करें. हमारा पता AK सर्विस, मिल्लत नगर, किफायत मस्जिद, खड़का रोड, भुसावल.